बदलापुरातून साधारण 2 दिवसांपूर्वी एक दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली होती. एक जवळपास 5 ते 6 वर्षाचा बच्चू आहे. चिमुकला होता, जो बदलापूर पूर्व परिसरामध्ये राहत होता. आणि खरं तर त्याला ताप जास्त येत होता, त्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. रेबीजची काही लक्षणं त्या चिमुकल्यामध्ये आढळली आणि या उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर, या घटनेनंतर त्याच्या संपर्कात आलेले डॉक्टर, नर्स, सोसायटीमधले अनेक लोक जे आहेत त्यांना रेबीजची म्हणजे त्या संबंधित जी काही इंजेक्शन्स आहेत ते सुद्धा आता सुरू करायला सांगितलेले आहेत. पण हे जे काही घडतं त्याच्यावरती उपचार वेळेवर मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सुहास असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. होमिओपॅथी डॉक्टर आहेत, ते MD डॉक्टर आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की नेमकं कशामुळे होऊ शकतं, लक्षणं काय असतात, किंवा एकंदरीत होमिओपॅथीमध्ये त्याचे उपचार काय आहेत. डॉक्टर, घटना तुमच्या कानावर आली आणि माझ्या मते काही व्हिडिओज तुम्ही पाहिले. काय थोडक्यात प्रकार होता आणि म्हणजे उपचार कसे असू शकतात, काय सांगा. सगळ्यात पहिले मी डॉक्टर सुहास सोनवणे आहे. मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे, स्पेशलिस्ट आहे. गेले 15 वर्षापासून मी होमिओपॅथी करतोय बदलापूरमध्ये. काल परवाच माझ्या ऐकण्यामध्ये मला एक बातमी समजली, वाईट बातमी होती, की एक छोटा मुलगा 5-6 वर्षाचा होता. त्याला रेबीज झाला आणि त्या दुर्दैवी घटना अशी की ते रेबीजमुळे त्याची डेथ झाली. आता मी ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगू शकतो, की रेबीज हा जो आहे, हा खूप डेंजरस आजार आहे आणि त्याची स्पेशली मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, की एखादा आजार झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याची पर्सेंटेज काय आहे मरण्याची, आपल्या डेथ होण्याची, ते ते खूप हाय आहे. युजली रेबीज जो होतो, हे तर बेसिक माहिती आहे, तरी पण मी परत एकदा सांगतो. रेबीज हे युजली स्ट्रेट डॉग, स्ट्रेट कॅट यांच्या बाईटमुळे किंवा नख जे आहे त्यांच्यामुळे होतं. तर कधी कधी काय असतं, की काही मुलं, काही बाकी गोष्टी सगळे अ, हे अ, जातात आणि कुत्र्यांशी खेळतात किंवा करतात, त्याच्यामध्ये तो कुत्रा चावतो किंवा होतं. हे खूप रिस्की बरोबर. आहे. त्याच्यानंतर युजली त्याच्यामध्ये पोस्ट जे आपलं प्रोफिलॅक्सिस असतं, हम्म. म्हणजे इमिजिएट त्याने वॅक्सिन घेतलंच पाहिजे. वॅक्सिन हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासोबत आता इम्युनिग्लोबिन पण घेतलं पाहिजे. पण माझा याच्यात काय रोल आहे, किंवा माझं युज्युअली इंटरव्ह्यूसाठी मी का सांगितलं आहे, कारण की कधी हे समजा प्रोफायलॅक्सिस झाले चांगली गोष्ट आहे, पण चुकूनचा हा आजार डेव्हलप झाला तो खूप डेंजरस असतो आणि त्याच्यामध्ये मोर्टॅलिटी रेट पण हाय आहे. तर याच्यामध्ये मलाही सांगू शकतो, की आपल्या माध्यमातून सांगू हम्म. शकतो, की होमिओपॅथीमध्ये काही औषधं आहेत, की जर ती आपण, भले तुम्ही ॲलोपॅथी द्या त्यांना, कारण की याच्यामध्ये एकदा डेव्हलप झाला तर सिम्टमॅटिकच रिलीफ आहे, सिम्टमॅटिकच बरोबर. त्याच्यामध्ये औषधं आहेत. त्याच्यासोबत जर होमिओपॅथिक मेडिसिन दिले, आणि काही होमिओपॅथिक औषधं खूप खूप गुणकारी आहे त्याच्यावरती, हम्म. त्याच्यासोबत जर होमिओपॅथिक औषध दिले तर डेफिनेटली आपण कुठेतरी मॉर्टॅलिटी रेट त्याचा कमी करायचा प्रयत्न करू शकतो. आता मी तुम्हाला एक दोन उदाहरण सांगतो. एक लायसिनम नावाचं औषध आहे. ते लायसिनम नावाचं औषध जे आहे ते फार गुणकारी आहे, स्पेशली याच्यावरती. त्याच्यामध्ये त्याला होमिओपॅथीच. होमिओपॅथिकच औषध आहे ते, आणि ती कुठेही तुम्हाला इझिली अवेलेबल होतं. ह्याच्यासोबत जे औषध चालू आहे आता, ते जे त्याच्यामध्ये, आणि हे रेबीची डेथ असते ती खूप पेनफुल असते. म्हणजे ते व्हिडिओ पाहून आपल्याला त्रास होतो, म्हणजे तुम्ही विचार करा त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल. ते आहे. आणि कसं असतं, बाकी पण काही औषधं आहेत, जसं बेलाडोना म्हणून एक औषध आहे, स्ट्रॅमोनिया म्हणून एक औषध आहे, ते आहे. पण मेनली लायसिनम म्हणून जे औषध आहे ते खूप छान आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर, माझं असं आव्हान आहे, तुम्ही जर ॲलोपॅथीसोबत होमिओपॅथी जरी औषध दिलं, तर डेफिनेटली कुठेतरी त्याचा आपण पॉझिटिव्ह इफेक्ट करण्याचा प्रयत्न करू किंवा मॉर्टॅलिटी रेट कमी करण्याचा प्रयत्न असं माझं जाहीर आव्हान आहे. डॉक्टर, धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. खरं तर अशी सुद्धा माहिती मिळते की हा जो चिमुकला होता डॉक्टर, ह्याला 1 वर्षापूर्वी म्हणजे डॉग बाईट कदाचित झाला असावा, म्हणजे एवढ्या उशिरा सुद्धा सिम्टम्स. युजली जे असतं रेबीज, हे साधारण याचा इन्क्युबेशन पिरियड हा साधारण 1 ते 3 महिन्याचा असतो. आता तो एक्झॅक्टली युजली प्रोफायलॅक्सिस दिल्यावरती युजली नाही होत, इम्युनोग्लोबिन दिल्यावरती युजली नाही होत. आता ती केस मला पूर्ण माहीत नाही, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त कमेंट करू शकत नाही. पण युजली त्याचं बेस्ट जे मेथड आहे, की तुम्ही झाल्या तुम्ही इमिजिएट त्याला प्रोफायलॅक्सिस देणं, वॅक्सिन देणं, इम्युनोग्लोबिन हेच आवश्यक आहे. ते माझं, आणि मी माझं होमिओपॅथिक दृष्टिकोनातून मी बोलेल, की ते तुम्ही हे जे मेडिसिन्स आहेत, कारण की एकदा डेव्हलप झाला तर त्याच्यात आपण जास्त काही करू शकत नाही, सिम्टमॅटिकच द्यावं लागतं. सो माझं मेन
जे आहे त्याच्यासाठी की बाबा त्याला होमिओपॅथिक पण द्या तुम्ही, ॲटलिस्ट हे करा जेणेकरून त्याचं लाईफ होण्याचा प्रयत्न तरी होईल. डॉक्टर धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. ॲलोपॅथी जशी औषधं घेतो त्याला जोड तुम्ही होमिओपॅथीचे द्या. उपचार आहेत, काही औषधं डॉक्टरांनी सांगितलेली आहेत. त्यामुळे खरं तर उशीर करण्यापेक्षा औषधं तुम्ही जर घेत असाल ॲलोपॅथी तर त्याला होमिओपॅथी सुद्धा औषधं घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे उपचार जे आहेत ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतात असं आवाहन डॉक्टर सुहास यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.